नमस्कार. MA पॉलिटिक्स चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. गेले काही दिवस आपण पाहतोय की दोन राष्ट्रवादी एकत्र येणार, शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे एकत्र येणार अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. अनेक चर्चा सुरू होतात टीव्ही चॅनलवर माध्यमातून, याबाबतच्या जोरदार चर्चा झडत होत्या. आता ह्या दोन पक्ष एकत्र येणारच अशा प्रकारच्या बातम्या देखील सगळीकडे पेरल्या जात होत्या. प्रत्यक्षात मात्र आपण पाहिलं असेल की कुठल्याही बाजूने हे पक्ष एकत्र येतील अशी काही चिन्ह दिसत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच 4 महिन्यात होत आहेत. या पार्श्वभूमीवर हे दोन्ही पक्ष एकत्र येतील का अशा प्रकारच्या अटकळी बांधल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात मात्र या पक्षांचं मनोमिलन होणं ही अतिशय अवघड बाब आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुका असताना प्रत्येक कार्यकर्त्याला निवडणूक लढवण्याची एक प्रकारची इच्छा असते, त्याची ईर्ष्या असते. त्यामुळे या पक्षांमध्ये मनोमिलन होण्याची शक्यता ही जवळजवळ अशक्यप्राय अशी गोष्टी आहे. माध्यमातून ह्या गोष्टी चघळल्या जातीलच, कारण TRPसाठी अशा प्रकारच्या या बातम्या ह्या दिल्याच जातात. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीचं मनोमिलन सध्या तरी तुर्तास तरी होणे अतिशय अवघड अशी बाब आहे. हीच बाब मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे या गटाची आहे. मनसे आणि जरी सुरुवातीला मनसेने सकारात्मक प्रतिसाद दिला असला, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने देखील सकारात्मक प्रतिसाद दिला असला, तर पुढील 1 महिना जवळजवळ असाच गेलेला आहे. आणि ज्या प्रकारे मनसेचे नेते हे महायुतीतील घटक पक्षाच्या नेत्यांना भेटत आहे, हे पाहता त्यांची युती मुंबई महापालिकेसाठी होईल ही देखील अटकळ बांधणे चुकीचे ठरत आहे. याचं कारण दोन्ही पक्ष एकत्र येतील की नाही हे अर्थात हे ठरवण्याचा अधिकार दोन पक्षांना आहे का नाही अशाच प्रकारची शक्यता आहे. याचं कारण सगळ्या पक्षांची डोर ही महाराष्ट्रातून दिल्लीत आहे आणि दिल्लीमध्ये जो व्यसन आहे नेत्यांच्या हातात, ती जसे खेचतील त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील राजकीय पक्ष वागत आहेत, त्यांचे नेते वागत आहेत. त्यामुळे नेते स्वतःला किती जरी बलाढ्य समजले असतील तरी त्यांची दोर ही दिल्लीतील भाजप नेतृत्वाच्या हातात आहे. त्यामुळे ते नेतृत्व म्हणेल तसेच इथल्या स्थानिक पातळीवरच्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना वागावे लागणार आहे. त्यामुळे सध्या तरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील आणि शिवसेना आणि मनसे हे एकत्र येतील ही चर्चा सध्या तरी धुसरच आहे.